एक मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सध्या नसरापूरमध्ये पोहोचलेल्या आहेत आणि पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी त्या पोहोचल्यात। पीडित कुटुंबियांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतलेली आहे, त्यांच्याशी संवाद साधलाय। आरोपीला शिक्षा करण्याची कुटुंबियांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी देखील केलेली आहे। सुनेत्रा पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील फोन केला। संतप्त जमावाच्या भावना देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत। त्यामुळे आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेलं आहे। शांत व्हा। फोन चालू आहे। बरं आहे का? नाही ना, बरोबर। बरं, आम्हाला भडकवू बोलायचं नाही, पण मला एक सांगा, जर न्याय व्यवस्थेने जर त्याला 2-4 शिक्षामध्ये जर त्याला बाहेर काढलं जेलच्या आणि तो मस्त मोकाट फिरतोय आणि असे बलात्कार करत फिरतोय, मग न्याय व्यवस्था तेव्हा काय झाली होती? तेव्हा तुम्ही म्हटले का त्यांना कायदा वगैरे हातात घेतला नाही घेतला? शिक्षा आता झाला। बरं साहेब, तुमच्यावर विश्वास आहे बरं का पूर्ण? सुनेत्रा वहिनींना सांगा की जोपर्यंत त्या आई वडिलांना अमित शहाजी केंद्रीय गृहमंत्री म्हणून 2 मिनिट ठीक आहे, तुम्ही मुख्यमंत्री म्हणून ह्याचा पाठपुरावा करावा अशी आमची विनंती आहे। फास्टॅगच्या पुढे काही असेल तेही करा साहेब। बस आमच्या समोर आम्हाला फाशी बघायची त्याची नाही, आणि फक्त या केसबद्दल नाही, पुढे त्याच्यानंतर ह्या माणसाला फाशी दिल्यानंतर अशी घटना घडू द्या की सगळ्यांची फाटली पाहिजे। पुढे अशा घटना घडणार नाही अशीच शिक्षा व्हायला पाहिजे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी या सगळ्याविषयी आपल्याला माहिती देत आहेत। मंदार, आपण या सगळ्या नागरिकांच्या भावना किती संतप्त आहेत हे पाहिलं आणि साहजिक आहे ज्या पद्धतीने या मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे, तिचं वय आणि दुसऱ्या बाजूला असलेली आरोपीची पार्श्वभूमी हे अतिशय चीड आणणार आहे आणि ही चीड हा संताप या सगळ्या नागरिकांच्या या सगळ्या कृतीतून आपल्याला पाहायला मिळाला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ही मुलगी पुण्यात ज्या ठिकाणी राहायला होती, तिचं कुटुंब मूळ पुण्यामध्ये राहणार आहे, तर त्या ठिकाणी जाऊन भेट दिली आणि या सांत्वनपर भेटीमध्ये नागरिकांच्या या संतप्त भावना पाहायला मिळाल्या। त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला आणि या नागरिकांचं मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं करून दिलं। नागरिकांची मागणी मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतली। लवकरात लवकर आणि कठोरात कठोर या आरोपीला शिक्षा मिळावी अशी ही मागणी होती। मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलंय लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा या आरोपीला दिली जाईल म्हणून। अगदी यामिनी मंदार, तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।